बातमी बुलढाण्यातून आहे। बुलढाण्यामध्ये रस्ता खराब झाल्यामुळे इथले नागरिक ग्रामस्थ हे आक्रमक झालेले आहेत। या ठिकाणी 40 लाखांचा खर्च केलेला आहे, मात्र 40 लाखांचा रस्ता हा खराब झाल्यामुळे नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या। पिंपळगाव राजा गावातील रस्ता या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सुद्धा ग्रामस्थांनी केला आहे। काल माझ्याकडे जी तक्रार करते ती प्रत्यक्ष आले आणि त्यांनी असं मेन्शन केलं की जेव्हा तक्रार या जेईने बांधकाम केलं तेच आज रोजी त्या उपविभागीय अभियंता या पदाचा पदभार आहे आणि त्यांच्या विरोधात तक्रार असल्यामुळे ती निष्पक्षपाती चौकशी होणार नाही, तेव्हा इतर संबंधित दुसऱ्या अधिकाऱ्याकडे ही चौकशी हस्तांतर करावी अशी त्यांनी विनंती केलेली आहे। 40 लाख रुपए का रास्ता है ये, जो रास्ता आपने देखे हैं, और इस रास्ते को जिस तरीके से बनाया जाना चाहिए था उस तरीके से रास्ता नहीं बनाया गया। इसमें यानी कि हमको ये शंका नहीं, यही है कि इसमें 100% भ्रष्टाचार है, क्योंकि यहाँ पर जिस तरीके से चोरी जो वॉशेबल होना चाहिए था वो सब मिट्टी की चोरी वापरी गई। सीमेंट भी निकृष्ट दर्जे का यहाँ पर किया गया है। और जब हमने कंप्लेंट की पंचायत समिति में और जिला परिषद बांधकाम विभाग में, तो वहां पर जब हमने बीडीओ साहब से मुलाकात की तो उन्होंने बोले कि हमने चौकसी के लिए इधर बांधकाम विभाग में भेजा है। तर या रस्त्याची नेमकी काय अवस्था आहे इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी। पाहूयात। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्याच्या पिंपळगाव राजा गावामध्ये तब्बल 40 लाख रुपये खर्चून या ठिकाणी रस्त्याचं बांधकाम करण्यात आलं। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हे संपूर्ण रस्त्याचं बांधकाम झालं, मात्र या बांधकामामध्ये प्रचंड अनियमितता आणि निकृष्ट दर्जाचं बांधकाम झाल्याचं आरोप जो आहे तो केला जातो आहे। गावकऱ्यांनी या संपूर्ण रस्त्याच्या बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप केला, भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि निकृष्ट दर्जाचा हा रस्ता या ठिकाणी बांधला गेला असल्याचं या ठिकाणी तक्रार देखील केली। मात्र या तक्रारीची दखल घेत असताना हे अधिकारी या ठिकाणी कुंपण शेत खात असल्याचा प्रकार करत असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे या संपूर्ण रस्त्या बांधकामाची रीतसर पक्षपातीपणा न करता चौकशी व्हावी आणि यातून जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जावी अशी मागणी जी आहे गावकऱ्यांकडून केली जाते आहे। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।